असे ओळखता येते खरे प्रेम. महाभारतात एक प्रेमकथा आहे. ही प्रेमकथा राजा नल आणि त्यांची पत्नी दमयंती यांची. या कथेतून आपल्याला कळते की खरे प्रेम कसे ओळखायचे. प्रेमाला शब्द किंवा भाषेची आवश्यकता नसते. प्रेम केवळ डोळ्याच्या भाषेनेही ओळखता येऊ शकते. महाभारतातील नल दमयंती कथा अशी आहे. नल निषद राज्याचा राजा होता. विदर्भ राजा भीमक यांची कन्या होती दमयंती. जे लोक या राज्याची यात्रा करायचे ते नलासोबत दमयंतीच्या रूपागुणांची आणि दमयंती समोर नलाचा पराक्रम आणि सुंदरतेची महती सांगत. यामुळे दोघेही एकमेकांना न पाहता न भेटता प्रेम करू लागले. एके दिवशी नल राजाला दमयंतीचे पत्र मिळाले. दमयंतीने त्याला आपला स्वयंवरात येण्याचे आमंत्रण दिले होते. ती नलाला वरेल असा संदेशही पत्रातून लिहिला होता. सारे देवगतांनाही दमयंतीच्या सौंदर्यावर भाळले होते. नल राजा विदर्भ राजाकडे निघाला तेव्हा वाटेत साऱ्या देवदेवतांनी त्याला अडविले. विविध प्रलोभने दाखवत स्वयंवरात न जाण्यासाठी आग्रह करू लागले. नल राजाने देवतांचे ऐकले नाही. मग राजा देवदेवतांनी नलाचे रूप घेऊन स्वयंवरात हजेरी लावली असली. नल कोण हे ओळखायचे कसे असा प्रश्न दमयंतीला समोर होता. ती हातात वरमाला घेऊन स्वयंवरासमोर आलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात झोकून पाहू लागली. असली नलाच्या डोळ्यातील प्रेमभावना तिने ओळखलेच. देवतांनी नलाचे रूप घेतले होते, मात्र दमयंतीसाठी नलाच्या डोळ्यात जो प्रेमभाव उतरला होता तो देवतांच्या डोळ्यांनी उतरणे शक्यच नव्हते. दमयंतीने असली नलाच्या गळ्यात वरमाळा टाकली. साऱ्या देवतांनीही या प्रेमाचे कौतुक केले. या कथेतून असा संदेश देण्यात आला आहे की चेहरा आणि भाषेने काही होत नसते. प्रेम खरे असले तर ते डोळ्यातून पाझरतेच. प्रेम प्रदर्शनी करण्यासाठी गरजच पडत नाही. प्रेमाची भाषा मौनात अधिक प्रखर असते. तर बघा, आजची तुम्हाला स्टोरी कशी वाटली आणि नर व दमयंतीची प्रेम कहाणी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा.